महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। बालकांच्या आरोग्याच्या तपासणी। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राज्यात लागू करण्यात आला आहे। बालकाच्या आरोग्याच्या तपासणी तसेच आजारांवर वेळीच उपचार करून संदर्भ सेवा देणे हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवत राज्य सरकारने 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी या कार्यक्रमात केली जात आहे। या अनुषंगाने धुळ्यात अंगणवाडी स्तरावरील 0 ते 6 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांची तसेच शासकीय व निमशासकीय शाळांमधील 7 ते 8 वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांची तपासणी केली जाते। शहरातील जाल सिटी हायस्कूलमध्ये या कार्यक्रमाअंतर्गत मुलांची तपासणी करण्यात आली। जिल्ह्यात एकूण 29 पथक तयार करण्यात आले असून या पथकात एक वैद्यकीय अधिकारी, एक वैद्यकीय अधिकारी स्त्री, औषध निर्माण अधिकारी यांसह ANM तसेच प्रत्येक पथकात एक वाहन औषध उपचार सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे। मी डॉक्टर सोपान मंगेश पाटील, RBSK मुख्य वैद्यकीय अधिकारी। आज रोजी 1 मार्च रोजी उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते RBSK 2.0 कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं। या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की हा कार्यक्रम जनसामान्यांपर्यंत पोहोचावा व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम म्हणजे 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची आम्ही शाळेत जाऊन नियोजित शाळा किंवा आश्रमशाळा असतील यांची आम्ही तपासणी करत असतो। 0 ते 18 वयोगटातील सर्व मुलांची तपासणी अंगणवाडी असेल, शाळा असेल या ठिकाणी जाऊन एक पथक दिलेलं असतं। धुळे जिल्ह्याला एकूण 31 पथकं दिलेली आहेत, त्यात 2 आश्रमशाळा व काही सिव्हिल हॉस्पिटल येथे पथके देण्यात आलेली आहे। या पथकामध्ये एक वैद्यकीय अधिकारी पुरुष, एक वैद्यकीय अधिकारी स्त्री, एक परिचारिका असा आणि एक औषध निर्माण अधिकारी अशी आमची टीम असते। ही टीम अंगणवाडी आणि शाळांवर जाऊन जन्मजात जे व्याधी असतात, पोर्डिओ आम्ही ज्यांना म्हणतो, जन्मजात व्यंग, जन्मजात व्याधी यांचे निराकरण करून योग्य ती संदर्भित सेवा जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही देत असतो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।